श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा लोक आपल्याला कमी लेखतात, आपली मजा घेतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही. पण लक्षात ठेवा, लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. कारण वेळ बदलायला वेळ लागतो आणि मेहनत करणाऱ्या माणसांचा दिवस एक ना एक दिवस नक्की येतो. आजची कथा आहे अशाच एका व्यक्तीची, ज्याला लोकांनी कमजोर समजलं, त्याचा अपमान केला, पण त्याने कोणाला शब्दाने उत्तर दिलं नाही, तर आपल्या यशाने सगळ्यांना उत्तर दिलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित ही कथा तुमचा विचार बदलू शकते. आयुष्यात अशी एक वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते जेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. काही लोक आपल्या स्वप्नांवर हसतात, काही लोक आपल्या परिस्थितीची मजा घेतात आणि काही लोक तर आपल्याला आधीच सांगून टाकतात की तुझ्याकडून काहीच होणार नाही. पण लक्षात ठेवा, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना सुरुवातीला कोणी ओळखत नव्हतं, ज्यांची लोकांनी खिल्ली उडवली, पण त्यांनी आपल्या मेहनतीनं जगाला दाखवून दिलं की माणसांची परिस्थिती त्याचं भविष्य ठरवत नाही, त्याची मेहनत आणि जिद्द ठरवते. आजची कथा आहे अशाच एका मुलाची, ज्याला लहानपणापासून कमी लेखलं गेलं, ज्याच्या स्वप्नांची मजा घेतली गेली, पण त्याने हार मानली नाही. कारण एक दिवस असा आला ज्याने त्याला कमजोर समजलं होतं. तेच लोक त्याच्या यशाचं कौतुक करू लागले. कथा सुरू करूया. एका छोट्याशा गावात रोहित नावाचा मुलगा राहत होता. रोहितचं कुटुंब खूप साधं होतं. त्याचे वडील एका छोट्या नोकरीत काम करत होते आणि आई घर सांभाळत होती. घरात श्रीमंती नव्हती, पण एक गोष्ट खूप होती, ती म्हणजे संस्कार आणि मोठी स्वप्न. रोहित लहानपणापासून पाहत होता की त्याचे आई वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्याच्यासाठी मेहनत करत आहेत. वडील उन्हात काम करायचे, आई घरातील जबाबदाऱ्या सांभाळायची, पण मुलाच्या चेहऱ्यावर दुःख दिसू देत नव्हते. हे सगळं पाहून रोहितने मनात ठरवलं, एक दिवस मी माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करणार. पण रोहितचा प्रवास सोपा नव्हता. शाळेत असताना त्याला अनेक अडचणी आल्या. काही मुलं त्याच्या साधेपणाची मजा घ्यायची. ती म्हणायचे, तू मोठा माणूस होणार, आधी स्वतःची परिस्थिती बघ, मोठी स्वप्न पाहून काय उपयोग. हे शब्द रोहितला खूप त्रास द्यायचे. कधी कधी तो घरी आल्यावर शांत बसायचा. त्याच्या मनात अनेक प्रश्न यायचे. मी खरंच काही करू शकतो का? लोक जे बोलतात ते खरं आहे का? एक दिवस तो खूप निराश झाला. त्याने आईला विचारलं, आई, काही लोक माझ्यावर का हसतात? आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण लक्षात ठेव, सूर्य उगण्याआधी अंधार असतो. आज तुझी वेळ कठीण आहे, पण तू मेहनत सोडली नाहीस तर उद्याचा दिवस तुझा असेल. हे शब्द रोहितच्या मनात कायमचे बसले. त्याने ठरवलं, आता कोणालाही उत्तर द्यायचं नाही, फक्त स्वतःला सिद्ध करायचं. रोहितने मेहनत सुरू केली. तो रोज नवीन गोष्टी शिकू लागला. जिथे लोक वेळ वाया घालत होते तिथे तो स्वतःला सुधारत होता. जिथे लोक कारण शोधत होते तिथे तो मार्ग शोधत होता. पण यशाचा रस्ता कधीच सोपा नसतो. काही दिवसांनी त्याला पहिलं मोठं अपयश आलं. त्याने ज्याच्यासाठी खूप मेहनत केली होती त्यात तो अपयशी झाला. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं, कदाचित मी खरंच काही करू शकत नाही. पण त्याने स्वतःला थांबू दिलं नाही. त्याने आपल्या चुका शोधल्या, पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा मेहनत केली. कारण त्याला माहिती होतं, अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरुवात करण्याची संधी आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असे लोक येतात जे आपल्याला सांगतात की आपण हे करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, त्यांना तुमची क्षमता माहिती नसते. त्यांना फक्त तुमची आजची परिस्थिती दिसते. रोहितने अनेक वर्ष शांतपणे मेहनत केली. हळूहळू त्याच्यात बदल दिसू लागला. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याचे काम लोकांच्या लक्षात येऊ लागले. ज्यांनी त्याची मजा घेतली होती
तेच आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. एक दिवस असा आला जेव्हा रोहितला मोठं यश मिळालं. त्याच्या मेहनतीने त्याची ओळख निर्माण झाली. ज्यांनी कधी म्हटलं होतं तुझ्याकडून काही होणार नाही, तेच लोक म्हणू लागले. आम्हाला माहिती होतं की हा इतका पुढे जाईल. शिकवण मित्रांनो, या कथेची शिकवण खूप साधी आहे. जर आज कोणी तुमची किंमत कमी करत असेल तर निराश होऊ नका, कारण लोकांचं काम आहे बोलणं आणि तुमचं काम आहे मेहनत करणं. कोणालाही चुकीचं सिद्ध करण्यासाठी आयुष्य घालवू नका. स्वतःला एवढं मजबूत बनवा की तुमचं यशच तुमचं उत्तर बनेल. तुमची सुरुवात छोटी असू शकते, पण तुमचं स्वप्न मोठं असू शकतं. तुमच्याकडे आज कमी साधनं असू शकतात, पण तुमच्याकडे मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. म्हणून मित्रांनो, कधीही हार मानू नका. लोकांनी तुम्हाला कमी लेखलं म्हणून थांबू नका, कारण आजची तुमची मेहनत उद्याची तुमची ओळख बनणार आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमच्यावर हसणारे लोक तुमचं कौतुक करतील. फक्त विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. यश मिळाल्यानंतरही संघर्ष संपला नाही. रोहितला जेव्हा पहिलं यश मिळालं तेव्हा अनेक लोकांना वाटलं की आता त्याचं आयुष्य सोपं झालं असेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळवणं कठीण असतं, पण ते टिकून ठेवणं त्याहूनही कठीण असतं. रोहितला आता नवीन जबाबदाऱ्या मिळू लागल्या. पूर्वी ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं होतं ते आता त्याच्याकडे मदतीसाठी येऊ लागले. पण रोहित बदलला नाही, कारण त्याला माहिती होतं ज्यांनी वाईट काळात साथ दिली त्यांची किंमत नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. एक दिवस रोहित त्याच गावात परत गेला ज्या रस्त्यावरून तो कधी दुःखी मनाने चालायचा, जिथे लोक त्याची मजा घ्यायचे. आज त्याच रस्त्यावर लोक त्याचा आदर करत होते. काही लोक त्याच्याकडे येऊन म्हणाले, आम्ही तुला ओळखण्यात चूक केली. रोहित हसला आणि म्हणाला, तुम्ही चुकीचे नव्हता, माझी वेळच चुकीची होती. मित्रांनो, हीच तर आयुष्याची गंमत आहे. जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमच्या छोट्या छोट्या चुका पाहतात, पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक तुमचा संघर्ष पाहतात. रोहितने आपल्या जुन्या दिवसांना कधीही विसरलं नाही. त्याने आपल्या आई वडिलांना सर्वात आधी आनंद दिला. ज्या आईने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या, आज तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती म्हणाली, बाळा, मला तुझ्या पैशाचा अभिमान नाही, मला तुझ्या मेहनतीचा अभिमान आहे. हे ऐकून रोहितच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला माहिती होतं त्याच्या यशामागे फक्त त्याची मेहनत नव्हती, तर त्याच्या आई वडिलांचे त्याग होते. मित्रांनो, कधीही आपल्या सुरुवातीची लाज बाळगू नका. गरिबी, अडचणी किंवा अपयश या तुमच्या कमजोरी नाहीत, या तुमच्या आयुष्याच्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मजबूत बनवतात. जर आज तुम्ही संघर्ष करत असाल, जर कोणी तुमची किंमत कमी करत असेल, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हिऱ्याला चमकण्यासाठी आधी अनेक वेळा घासलं जातं. तसंच यशस्वी होण्यासाठी माणसाला अनेक परीक्षांमधून जावं लागतं. रोहितने एक गोष्ट शिकली होती, इतरांना हरवण्यात वेळ घालू नका, स्वतःला जिंकण्यात वेळ घालवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज रोहित ज्या उंचीवर पोहोचला होता, तिथे पोहोचण्यासाठी त्याने अनेक रात्री जागून काढल्या होत्या, अनेक अश्रू लपवले होते, अनेक वेळा स्वतःला समजवलं होतं, पण त्याने एक गोष्ट कधी सोडली नाही, विश्वास. म्हणून मित्रांनो, आज तुमची परिस्थिती काहीही असो, तुमची सुरुवात कुठूनही असो, कधीही स्वतःला कमी समजू नका. कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. लोक काय म्हणतात हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला काय बनवू इच्छिता हे महत्वाचं आहे. शांतपणे मेहनत करत राहा, कारण एक दिवस असा येईल जेव्हा तुमची कहाणी दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनेल. मित्रांनो, जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा. अशाच जीवन बदलणाऱ्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला अजून चांगल्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देईल. धन्यवाद.